आज आपण पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक करणार आहोत। वरण, भात, कटाची तर्रीवाली आमटी, पिवळ्या बटाट्याची भाजी, भजी, पापड, कुरडई आणि मुख्य म्हणजे मऊ लुसलुशीत पुरणपोळीचा बेतच आखला आहे। असे भरलेले ताट पाहून मन अगदी तृप्त झाले। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी अपेक्षा आणि तुमच्या आर्वीज किचनमध्ये खूप खूप स्वागत। इथे मी या वाटीच्या मापाने 2.5 वाटी चणा डाळ साफ करून घेतली आहे। वजनी प्रमाण सांगायचे झाले तर अर्धा किलो आहे। ही डाळ मी स्वच्छ 3-4 पाण्यात चोळून स्वच्छ धुवून घेतली। त्यानंतर 1 वाटीला 3 वाटी पाणी या प्रमाणाने मी 2.5 वाटीसाठी 7 वाटी पाणी घेतले आहे। मला कटाची आमटी बनवायची आहे म्हणून मी पाण्याचे प्रमाण जास्त घेते। तुम्हाला आमटी बनवायची नसेल तर तुम्ही 2 वाटी पाणी कमी केले तरी चालेल। इथे आपल्या पुरणाला छान रंग येण्यासाठी मी हळद आणि डाळ लवकर शिजण्यासाठी तेल टाकले आहे। आता कुकरला झाकण लावून मध्यम आचेवर आपल्याला 4 ते 5 शिट्या करून घ्यायच्या आहेत। आता डाळ शिजते तोपर्यंत एका बाजूला आपण वरण भाताचा कुकर लावून घेऊया। तूर डाळ आणि मूग डाळ मी इथे घेतली आहे। त्यामध्ये टोमॅटो, हळद टाकला आहे आणि याच कुकरमध्ये मी बटाटे देखील लावणार आहे। आता आपण हा कुकर लावूया। आता आपण पुरणपोळीसाठीचे पीठ भिजवून घेऊया। आज मी गव्हाच्या पिठाच्या पुरणपोळ्या बनविल्या आहेत। 2 वाटी गव्हाचे पीठ आणि फक्त 1 चमचा मैदा घेतला आहे। ही दोन्ही पिठं चाळून घेऊया म्हणजे काही कचरा असेल किंवा जाड भरड असेल तर ती चाळणीत राहील आणि पीठ देखील हलके होईल। इथे मी 1 चमचा साखर आणि थोडं पाणी टाकून विरघळायला ठेवले आहे। या पिठात आपण थोडे हळद आणि मीठ टाकूया। हळद टाकल्यामुळे पोळीला रंग सुरेख येतो। 2 चमचे तेल टाकून मिक्स करून घेऊया आणि आता थोडं पाणी टाकून पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे। जास्त घट्ट किंवा जास्त पातळ देखील करायचे नाही आहे, आपल्याला मध्यम ठेवायचे आहे। साखर विरघळलेले पाणी टाकून पीठ मळून घेऊया म्हणजे आपली पुरणपोळी लाटताना अजिबात फाटत नाही। ही इथे महत्त्वाची टीप आहे। अशा प्रकारे पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मळायचं आहे पीठ। हे राहिलेलं पाणी देखील आपण सर्व पिठामध्ये टाकून छान पीठ असं दाबून दाबून मळून घ्यायचं आहे। थोडं तेल लावून पीठ आता मळून घेऊया। मळून झालेले हे पीठ आपण 2 ते 3 तास झाकून ठेवणार आहोत। 3 तासापेक्षा जास्त काळ पीठ भिजत ठेवू नये कारण पीठ जास्त पातळ होते आणि पुरणपोळी लाटताना फाटते। कुकर थंड झाला आहे। आपली डाळ व्यवस्थित शिजली आहे। आता ही डाळ चाळणीत नितळायला ठेवूया। आपल्याला आमटी करायची आहे त्यासाठी आपण थोडी डाळ बाजूला काढूया। आपला भाताचा कुकर देखील थंड झाला। आता आपण वरण बनवणार आहोत। टोपात 2 चमचे तेल टाकूया। तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मोहरी टाकूया। मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये हिंग, जिरं, कढीपत्ता, लसूण, मिरची टाकून परतून घेऊया। आता आपण शिजलेली डाळ यामध्ये टाकून ढवळून घेऊया आणि आपल्याला जेवढं आवश्यक असेल तेवढंच पाणी यामध्ये टाकून छान उकळी काढूया। आणि यामध्ये चवीपुरतं मीठ, कोथिंबीर टाकून एक दणदणून उकळी काढूया। इथे बघा आपली ही डाळ किंवा वरण तयार आहे। आता गॅसवर कढई ठेवून 3 चमचे तेल गरम करायला ठेवूया। तेल कढईमध्ये पसरून घेऊया म्हणजे भाजी कढईला चिकटणार नाही। आता यामध्ये मोहरी टाकूया। मोहरी तडतडल्यानंतर आपण यामध्ये जिरे, कढीपत्ता टाकून परतूया। एक मोठा कांदा अगदी बारीक चिरलेला घेतला आहे। 1 मिरची तिला उभी चीर देऊन यामध्ये टाकूया आणि हे परतून घेऊया। यामध्ये आपण मिरचीची पेस्ट टाकणार आहोत, त्यामुळे मी इथे एकच मिरची घेतली आहे।
अर्धा चमचा हळद टाकून परतूया। त्यानंतर आपण इथे उकडलेला बटाटा अशा प्रकारे कापून घेतला आणि या कांद्यामध्ये आपण परतून घेणार आहोत। थोडी कोथिंबीर टाकून आणि मीठ टाकूया थोडं चवीपुरता आणि आता व्यवस्थित परतूया। आता आपण 5 मिनिटं मंद आचेवर झाकण ठेवून दणदणून वाफ काढणार आहोत। इथे बघा आपली बटाट्याची भाजी तयार आहे। आता आपण आमटीसाठी सुके खोबरे चांगले लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहोत। आता आमटीसाठी आपण सुके खोबरे चांगले लालसर भाजून घेऊया। इथे मी 50 ग्रामच्या आसपास खोबरे घेतले आहे। खोबरे चांगले भाजले की 2 पातळ स्लाइस मध्ये चिरलेले कांदे आपण भाजून घेणार आहोत। कांदा लवकर भाजण्यासाठी आपण इथे मीठ आणि तेल टाकले आहे। त्यामध्ये आपल्याला लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आले घ्यायचे आहे। लसूण थोडा जास्तच घ्यायचा कारण आमटीला छान चव येते। कांदा चांगला लालसर झाला की त्यामध्ये आपण भाजून घेतलेलं खोबरं, लसूण वगैरे आणि कोथिंबीर टाकून एकदा परतायचं आहे। हे व्यवस्थित मिक्स झालं। आता आपण हे मिश्रण थंड करायला ठेवूया। अशा प्रकारे कांदा खोबरे वगैरे भाजून घेतलं की आपल्या आमटीला छान तरी येते आणि आमटी देखील खूप छान चवीला होते। आता आपली डाळ छान नितळली आहे। आता आपण थोडी थोडी डाळ छान वाटून घेऊया। अशा प्रकारे डाळ वाटल्याने पुरण तयार करत असताना जास्त त्रास होत नाही। डाळीत गूळ टाकून शिजवल्यावर आपण जर हे पुरण वाटायला गेलो तर ते गरम असतानाच आपल्याला वाटावं लागतं। थंड झाल्यावर छान बारीक होत नाही आणि खूप वेळ लागतो। आता आपली डाळ वाटून झाली आहे। ही अगदी सोपी पद्धत आहे। अशा प्रकारे तुम्ही देखील करून बघा आणि आपलं अशा प्रकारे जर आपण डाळ चाळणीमध्ये वाटून घेतली तर आपलं पुरण देखील लवकर तयार होतं। थंड झालेलं आहे तर कांदा खोबऱ्याचं वाटण आहे छान मऊसूर पेस्ट तयार करून घेतली आहे। थोडेसे 2 चमचे पाणी टाकूनच मी हे वाटण तयार केलं आहे। इथे गॅसवर टोप ठेवूया। टोपामध्ये 3 ते 4 चमचे तेल टाकूया। तेल गरम झाल्यावर आच मंद करून त्यामध्ये 1 चमचा काश्मीरी चिली पावडर टाकूया। त्यानंतर आपण यामध्ये वाटलेला मसाला टाकूया आणि छान तेलात परतून घेऊया। तेलात काश्मीरी चिली पावडर टाकल्यामुळे आमटीला छान तरी येते। हे वाटण छान तेल सुटेपर्यंत आपण परतूया। तेल सुटल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा काश्मीरी चिली पावडर, 1 चमचा मालवणी मसाला, अर्धा चमचा हळद पावडर, 1.5 चमचा धना पावडर, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, हे सर्व मसाले छान परतून घ्यायचे आहेत आपल्याला। आता आपण चणा डाळ बाजूला काढून ठेवली होती ती यामध्ये टाकून परतूया। डाळीचे पाणी होते ते पण आपण यामध्ये टाकूया। आमटी आपल्याला किती पातळ किंवा घट्ट पाहिजे असेल हे बघून आपण यामध्ये पाणी ॲड करायचे। मला ही आमटी पातळ हवी आहे म्हणून मी सर्व डाळीचे पाणी घेतले आहे आणि नंतर ही आमटी घट्ट होते कारण यामध्ये चणा डाळ आहे। आता यामध्ये गरम मसाला टाकून थोडा गूळ आणि कोथिंबीर टाकून छान दणदणून उकळी काढूया। गूळ टाकल्यामुळे आमटीला भन्नाट चव येते। आपल्या आमटीला बघा किती छान सुरेख रंग आणि तर्री आली आहे। आता आपण वाटून घेतलेली डाळ चिरलेल्या गुळामध्ये शिजवून घेणार आहोत। 500 ग्राम डाळीसाठी मी इथे 450 ग्राम गूळ चिरून घेतला आहे। छान गूळ मिक्स करून शिजवून घेऊया। आता यामध्ये 50 ग्राम साखर टाकूया। अशा प्रकारे थोडी साखर टाकल्यामुळे आपली पुरणपोळी चवीला जबरदस्त होते। आता हे मिश्रण पातळ आहे। हे मिश्रण आपल्याला आटवायला इथे अर्धा तास लागेल। हे मिश्रण मी मध्यम ते मोठ्या आचेवर
आटवला आहे। यामध्ये आपण 1 चमचा सुंठ पावडर, अर्धा चमचा जायफळ, अर्धा चमचा वेलची पावडर टाकून परतून घेणार आहोत। मिश्रण घट्ट करूया। आता बघा आपले मिश्रण घट्ट झाले आहे। मिश्रण छान घट्ट करून घेऊया। हे बघा आपलं मिश्रण आता छान घट्ट झाले। आपलं उलटणं अशा प्रकारे पुरणामध्ये उभं राहिलं, अजिबात पडलं नाही तर समजायचं की आपले पुरण तयार आहे। किंवा बोटाला आपल्या पुरण चिकटत नसेल तर समजावे की पुरण तयार झाले आहे। आता आपण भजीसाठी पीठ तयार करून घेणार आहोत। 2 वाटी चणा डाळीचे पीठ, 1 मोठा चमचा ओवा हातामध्ये चुरून घेऊन यामध्ये टाकायचा आहे। अर्धा चमचा हळद पावडर, अर्धा चमचा काश्मीरी चिली पावडर, चवीपुरतं मीठ, थोडं पाणी टाकून बॅटर तयार करून घेऊया। अशा प्रकारे आपल्याला बॅटर तयार करायचं आहे। यामध्ये आपल्याला 1 मोठा बारीक चिरून कांदा टाकायचा आहे, 2 मिरच्या बारीक चिरून घ्यायच्या आहेत, 1 वाटी कोथिंबीर बारीक चिरून टाकायची आहे। आता हे या मिश्रणात मिक्स करून 15 ते 20 मिनिटे झाकून ठेवूया। तुम्ही कांदा कोथिंबीर वगैरे भजी तयार करत असताना देखील मिक्स करून घेतला तरी चालेल, कारण कांदा अगोदर टाकला तर मिश्रण पातळ होते। आता आपण पुरणपोळी बनवायला घेऊ। पीठ बघा छान मुरले आहे, खूप नरम झाले आहे। अशा प्रकारे ताणले जाते म्हणजे पीठ आपले छान पुरणपोळीसाठी मुरले आहे असे समजावे। तेल लावून एकदा पुन्हा मळून घेऊया। आता पोलपटाला सुती रुमाल किंवा सुती कापड घट्ट बांधून घेऊया, म्हणजे पुरणपोळी तुम्ही कितीही पातळ लाटली तरी अजिबात फाटत नाही आणि जास्तीचे पीठ रुमालालाच राहते। आता या पिठातला लिंबा एवढा गोळा घेऊया आणि पुरणाचा गोळा त्यापेक्षा मोठा किंवा कमी आपण घेऊ शकतो। पिठाची पारी तयार करून अशा प्रकारे उंडा बनवायचा आहे। पारी बंद करून घ्यायची आहे। नंतर गव्हाच्या पिठात किंवा तांदळाच्या पिठात घोळवून आपल्याला हा गोळा घ्यायचा आहे आणि दोन्ही हातांच्या मध्ये अशा प्रकारे दाबून घ्यायचा आहे, म्हणजे पुरण सर्व बाजूला व्यवस्थित पसरते। आता ही पारी लाटून घेऊया। अशा प्रकारे हलक्या हातानेच आपल्याला पुरणपोळी लाटायची आहे। आपली पुरणपोळी छान लाटून तयार झाली आहे, अगदी पातळ लाटून झाली आहे। मी इथे 4 ते 5 एकदम अशा प्रकारे पुरण भरून पाऱ्या तयार केल्या आहेत, म्हणजे आपण पुरणपोळी बनवत असताना जरी एकटे असलो तरी सुद्धा आपल्या पुरणपोळ्या भरभर लाटून होतात। आणि आपला गॅसही वाया जात नाही, म्हणजे अशा प्रकारे जर आपण तयार करून ठेवल्या पाऱ्या 4-5 अशा प्रकारे तयार करून ठेवायच्या आणि मग पुरणपोळ्या लाटून घ्यायच्या। आता तवा बघा आपला छान गरम झालाय। पुरणपोळी तव्यावर टाकूया। पुरणपोळीला बुडबुडे आल्यावर पुरणपोळी पलटी करायची आणि आज थोडी मध्यम करून पुरणपोळी छान शेकवायची आहे। छान दोन्ही बाजूने तेल टाकून शेकवायची आहे। तुम्हाला जर साजूक तूप लावायचे असेल तर तुम्ही साजूक तुपाचा वापर करू शकता। आपली मऊ लुसलुशीत गुबगुबीत पुरणपोळी इथे तयार आहे। आता आपण भजी बनवायला घेऊया। एका बाजूला मी तेल कढईमध्ये गरम करायला ठेवले आहे। भजीच्या मिश्रणात बेकिंग सोडा अर्धा चमचा टाकून त्यामध्ये थोडं पाणी टाकून मिक्स करून घेऊया।
त्यानंतर तेलामध्ये भजीचे पीठ चमच्याच्या साहाय्याने थोडं थोडं सोडूया आणि मध्यम आचेवर आपल्याला दोन्ही बाजूने छान फ्राय करून घ्यायचे आहे। इथे बघा आपली खुसखुशीत अशी भजी तयार झाली आहे। भजी देखील चवीला भन्नाट लागते। आता आपण पापड आणि कुरडई तळून घेणार आहोत। तुम्हाला जर आजची रेसिपी